मित्रांनो काय या मित्रांनो, अरे काय या चालला काय, अरे वहिनीवर काय दिसणार नाही, अरे किती धुक आहे भेंडी. म्हणजे इथे बघा असं वाटतं काहीच नाहीये खालती, भेंड गवार भाई साहब. म्हणजे जे पाहून नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि भाई निसर्गाचा आनंद घ्या. भाई हा बघा, हा हिरवा निसर्ग तो मागे दिसतोय तो तुम्हाला नॅशनल पार्क. भाई त्याची हिरवळ बघितली ना भाई, खरंच तो निसर्ग आपला बौरपूरला आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मित्रांनो, मी आज जो इथे बोलतो हा ॲक्च्युली माझं कोकण कोस्टल राईड प्लॅन होती. कारने मी जाणार होतो, तर ती कार आपली उभी आहे तिकडे, तो कारने मी प्लॅन होते. पण असं झालं की हे गेले आठवडाभर खूप जास्त पाऊस आहे आणि घरच्यांचं पण कुठेतरी प्रेशर होतं की अरे एवढ्या पावसात कुठे जातो आहे, कारण कोस्टल रूट आहे, आतील बघा तर वेडेवाकडी वळणं असणार आणि आपल्याकडे रस्त्यांची हालत तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. सो नेमका आज आपल्याला होंडाची कारगिल विजय दिवस काल होऊन गेला, त्याची राईड आज होंडाने ऑर्गनाईज केली आहे. माळशेजला आपण जाणार आहोत. सो माळशेजला मित्रांनो होंडा एक वेगळ्या रूटनी जाते. आपला शहापूरवाला कुठचा तरी एक रूट आहे, तो रूट मला पण माहिती नाही, तर म्हटलं आज आपल्याला तोही रूट बघता येईल. आता चिखलात जर मी माकलो नाही वगैरे तर चांगला असेल तर आपले जे 2 गणपती बाप्पा अष्टविनायकचे ते बहुतांश आपण करू, पण बघू, मी आता शुअर नाही, कारण पाऊस तर कचकून होता आणि ते चिखलाच्या अवस्थेमध्ये देवाकडे जाणं खरंच चांगलं नाही, कारण ते आतमध्ये म्हणतात ना कोण ओरडणार नाही, पण ते बरं नाही वाटत. सो आता मी माझी राईड चालू केली, आपली संडे ब्रेकफास्ट राईड टू माळशेज आपली चालू झालेली आहे. आता मधला सगळा प्रवास कट करून डायरेक्ट भेटूया शोरूमला. लेट्स गो. सो मित्रांनो, फायनली आपण आपल्या शोरूमपर्यंत पोहोचलेलो आहे आणि भाई ठाणेकरांचं खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. भाई हॅट्स ऑफ आहे तुम्हाला, ज्या ट्रॅफिकमध्ये तुम्ही जगताय ना भाई. आता सकाळी 7:15 वाजता तो घोडबंदरवरनं जो हा ठाण्याला कनेक्ट करतो भाई, ठाण्यातलं रोड फुल होता, घोडबंदर खाली होतं, पण ठाण्याला मेट्रोमुळे लिटरली पूर्ण जाम होता. तर भाई हॅट्स ऑफ आहे. म्हणजे ठाणेकर मला वाटतं किंबहुना आपल्या राज्यातले एक असे लोक असतील ना की ज्यांचं अर्ध आयुष्य मुंबईकरांपेक्षा त्यांचं आयुष्य कुठेतरी ट्रॅफिकमध्ये जाणार आहे. भाई इथपर्यंत यायला कधी तसं झालं नाही की भाई स्मूथ आलोय, सुसाट आलोय भाई एकाच वेळेला कधी, नाहीतर इथपर्यंत यायचं म्हणजे ट्रॅफिकची कटकट असते. तो आता शोरूममध्ये जाऊया, बघा गाड्या त्याच्यात नवीन अशा ॲक्च्या त्याच्या काही गाडी नाही. तो आता आपली राईड चालू झाली की आपला ब्लॉग स्टार्ट करूया. सो मित्रांनो, शहापूरवाला मार्ग माळशेजला जाणारा हा 4 व्हीलरवाल्यांना थोडासा खर्चिक पडणार आहे असं मला वाटत आहे, कारण इथे आपल्याला एक शहापूरच्या आधीचा हा टोल भेटत आहे. आणि भाई 40-50 रुपये असला असता तरी हा टोल ठीक होता. भाई 140 रुपये टोल आहे आणि आत्ता या रोडच्या जस्ट आधी तुम्ही तो मोठा खड्डा बघितला असेल, तर भाई 140 रुपये टोल द्यावा लागतं. आणि भाई बाईक राईड करताना ना मला एक हे गोष्ट खरंच खूप चांगलं वाटतं की भाई टोल बायपास होतात. टोल द्यायला काय नाही भाई, जर रस्ते तसे चांगले असतील, एकंदरीत सोयीसुविधा वगैरे असतील तर ठीक आहे. पण आता मी जेव्हा लास्ट टाइम कारने गेलो होतो त्यावेळेला इकडनं शिर्डीला जाताना फक्त खालच्या रस्त्यावरती आपल्याला 320 रुपये टोल पडतो. सो भाई, आणि समृद्धी तर 375, समृद्धी तर 2 रुपये 6 का 8 पैसे पर किलोमीटर आहे भाई, भयानक टोल आहे तिकडचा तर. सो हे थोडंसं एक कॉस्टली पडतं बाईक राईडमध्ये, हे थोडेसे आपले पैसे कुठेतरी वाचतात. सो आता आपण जाऊया शहापूरला आणि तिकडनं कुठे वळायचं हे तुम्हाला मी दाखवतो. सो मित्रांनो, आता आपण जिथे आलो आहे तिकडनं आपण आता शहापूरसाठी वळणार आहे. तर हा एक लँडमार्क आपण घेऊ शकतो, लिबर्टी ऑइल मिल्स. सो आता इकडनं आपण नाशिक हायवे सोडून खालच्या मार्गाने वळणार आहे. सो आता माझा इन्स्टा तर ऑन आहेच. सो आतापर्यंत मित्रांनो एक वाईट असं झालं आहे की भाई पाऊसच नाही आहे, म्हणजे पाऊस धरला आहे किती, पण भाई पाऊसच नाही आहे. मला वाटलं असलं धो पाऊस पडणार आहे, पण काय तंबुरा. पण गाडीची हालत बघा काय झाली आहे ती, की गाडी चिखलाने माखली आहे भाई, बेकार. तर आता आपण थांबलं आपले 1-2 रायडर्स यायसाठी, बाकी तर आपले सगळे रायडर्स आता आलेले आहेत. आणि इथे आता आपले कप्तान आपली राईड पुन्हा चालू करतील. आणि आता इथून पुढे मित्रांनो हा रस्ता माझ्यासाठी महाराष्ट्रातला एक पुन्हा आपण अनोळखी पट्ट्यावरती जाणार आहोत. सो लेट्स कंटिन्यू. सो मित्रांनो, हायवे सोडून आतमध्ये वळल्यात आपल्या रस्त्याचं रडगाणं चालू झालेलं आहे भाई. म्हणजे काय म्हणावं इथे आता, खरं म्हणजे कसा एखाद्याने प्रवास करावा. आणि आता खरं थोडीशी भीती वाटते मला भाई, ते मुरबाडवाला सीन इथे नको पुन्हा व्हायला.
होपफुली पुढे आपल्याला रस्ता चांगला भेटेल. तसं होंडावाल्यांनी हा रोड याच्या आधीही एक्सप्लोर केला आहे. त्यांच्यामुळे हा रस्ता खरंच खूप चांगला आहे. तो आता आपण मी तर त्यांच्यावर ट्रस्ट करतोच आहे. सो बघू आता आपला वैयक्तिक एक्सपिरियन्स काय बोलतो तो ह्या रोडबद्दल. सो मित्रांनो, आता आपण या रस्त्याने आलो आहे आणि इकडनं आल्यावरती आपल्याला पंढरीचा पाडा हा बसस्टॉप भेटतो. सो या पंढरीच्या पाड्याच्या बसस्टॉपच्या जस्ट आधी आपल्याला लेफ्ट म्हणजे येताना आपल्याला राईट घ्यायचं. मी आता उलट्या दिशेने उभा आहे. सो या दिशेने आता आपली माळशेजची जर्नी चालू होते. मला असं कुठंतरी वाटतं तो सरळ रस्ता जो आधी आपण नाही आला माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण थांबूया बाकी लोकांसाठी. सो मित्रांनो, आतमधले रस्ते खरंच खूप चांगले आहेत. फक्त सुरुवातीला थोडासा आपल्याला त्रास झाला, पण आतमधले रस्ते खरंच खूप चांगले आहेत. मध्ये थोडे-थोडे पॅच ते आपल्याला सगळीकडेच भेटतात. तर त्यामुळे थोडेसे पॅच असे म्हणजे तर रफ आहेत, पण ओव्हरऑल रस्ता खरंच खूप चांगला आहे. आणि भाई ही सीनरी बघा यार, खरंच म्हणजे ही सीनरी बघून मला आता कुठेतरी माझ्या गावी कोकणातली आठवण आली. पण यंदा मित्रांनो कोकणात जायचं असं कुठे माझा योग बनतं असं मला काही दिसत नाहीये. त्यामुळे आता या आयत्या हातात आलेल्या संधीचं मी सोनं करतो. मी या मनसोक्त या निसर्गाचा आणि ह्या वातावरणाचा एन्जॉय घेतो. आपणही या निसर्गाचा एन्जॉय घ्या. आपल्याला एक सायलेंट म्युझिक सोबत इथले काही चांगले पॉइंट्स मी दाखवतो आणि मित्रांनो थोडेसेच दाखवणार आहे. कारण प्रत्यक्ष मित्रांनो इथे या हे डिजिटली अनुभवण्यासारखी गोष्ट नाहीये. कारण हे प्रत्यक्ष खरं महाराष्ट्र आपण मित्रांनो खरंच खूप नशिबान आहोत. त्या नशिबाचा थोडासा फायदा घ्या आणि म्हणतात ना इथे नक्की मित्रांनो हा प्रवास करा. सो आता मस्त थोडेसे व्ह्यूज एन्जॉय करा आणि मीही माझी जर्नी एन्जॉय. सो मित्रांनो या ढगांच्या वरती तर तुम्हाला ती बारीकशी रेष दिसत असेल. तर डोंगराचं जे वरचं बाजू आहे म्हणजे हा आता आपल्या समोर जो माळशेजचा डोंगर आहे आणि ही जी वरची बाजू आहे. सो मित्रांनो हे पूर्ण ढगांनी किती घेरलाय म्हणजे त्या डोंगराचा जो वरचा भाग आहे भाई तो कुठेच विजिबल नाही आपल्याला. भाई काय कडक आहे यार. तर आता आपण जाणार आहोत त्या डोंगरात. आणि आपली मंडळी चालली सगळी. हम भी चलेंगे चलो भाई. मित्रांनो काय या मित्रांनो. अरे काय या चालला काय. अरे वहिनी काय दिसणार नाही. अरे किती धुकं आहे. भेंडी म्हणजे इथे बघा असं वाटतं काहीच नाहीये खालती. भेंड गवार भाई साहब. म्हणजे जे पाहून मजा आलेली आहे ना आपल्याला भाई साहब आणि मी एकटाच आहे इथे. भेंडी कडक मजा आलेली आहे. म्हणजे तिथे धुक्यातनं गाडी येते बघा.
भाई कडक यार, कडक. म्हणजे याचं शब्दात वर्णन करणं खरंच शक्य नाही आहे भाई. नमस्कार मित्रांनो. सो फायनली आता माझ्या मागे तुम्ही बघत असाल आपण ब्लू रिसॉर्टकडे पोहोचलेलो आहे, ब्लूटेक रिसॉर्ट. सो या रिसॉर्टला मित्रांनो मी तिसऱ्यांदा आलो आहे. याच्या आधी एकदा मी होंडासोबतच आलो होतो. त्याच्यानंतर एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मी जेव्हा अष्टविनायक घेतलं आपले 2 गणपती इकडनं मित्रांनो, 2 गणपती आपले लेण्याद्रीचा आणि ओझरचा, हे दोन्ही 20-25 मिनिटाच्या अंतरावरती दोन्ही आहेत. पण आज माझी परिस्थिती तशी नाही आहे, सगळं चिखलानी माखलेलं वगैरे आहे. सो अशा अवस्थेमध्ये आतमध्ये जाऊन दर्शन घेणं वगैरे याचं जसं काय लॉजिक नाही. बरं तर चांगला आपण असो तर ठीक आहे. तो आता तिथपर्यंत मी जाणार नाही. आणि मित्रांनो इथे यायला उशीर झाला. मेन म्हणजे असं झालं की तो रस्ता आम्ही शहापूरवरनं वगैरे घेतला होता, तो रस्त्याचं मित्रांनो ॲजचं जसं कोणाला नॉलेज नव्हता आणि आतमध्ये वळणं खूप होती. तर तुम्हाला आता त्या रस्त्याबद्दल सांगतो मित्रांनो. जर तुम्ही शहापूर मार्गे जर तुम्ही माळशेजला येत असेल तर मी आपल्याला एक गोष्ट सांगेन की मित्रांनो, घरातनं लवकर निघा. म्हणजे तो बोलतात ना, जवळजवळ 30 किलोमीटर रस्ता एक्स्ट्रा होतो, 20-25 किलोमीटर. आणि त्याच्यातला प्रॉब्लेम असा आहे ना की तो पूर्ण रस्ता बहुतांश गावाच्या मधनं जातो. त्यामुळे तिथे कुठे आपली स्पीड जी आहे ही 40-50च्या वरती आपल्याला स्पीड करता येत नाही. रस्ता खूप जास्त म्हणजे म्हणतात ना स्लो करता येतो. सो आम्ही 7:30ला शोरूमवरनं निघालेलो. इथे पोचायला आम्हाला जवळजवळ 11:30-12च्या दरम्यान वाटले. खूप उशीर झाला. सो त्या पट्ट्याने हा रस्ता खरंच खूप चांगला आहे. म्हणजे माळशेजला येईपर्यंत मी सांगू शकतो 90% रस्ता चांगला आहे, 10% हा रस्ता खराब आहे. सो जाताना आता मी कल्याण मार्गे जाणार आहे. खालती आपला जो नॉर्मल शिरफाटावाला रोड आहे, बघू हा रोड कसा भेटतो. कारण इकडनं जाणं हा रस्ता मला करत माहिती नाही आणि खूप उलटा रस्ता आहे. म्हणजे म्हणतात ना सरळ रस्ता नाही आहे. सो आता हा आपला जो नेहमीचा माळशेजचा जो रस्ता आहे तिकडनं आता घेऊ माळशेजला. भाई कचकून गर्दी आहे, तुम्ही फुटेज वगैरे बघितला असेल. सो आता मित्रांनो मी नाश्ता वगैरे करून घेतो. ॲक्च्युली जेवणाची वेळ आहे पण ठीक आहे, नाश्ता वगैरे करून घेतो. रिसॉर्टचं तुम्हाला हा मित्रांनो ब्लूटेक रिसॉर्ट आहे. याचं तुम्हाला इथे आतमध्ये तुम्हाला हॉटेल्स रूम्स वगैरे सुद्धा आहेत. त्यांच्या वेबसाईट गुगलवरती वगैरे तुम्ही चेक करू शकता. सो आता मित्रांनो मी जाऊन नाश्ता करतो आणि आता आपण भेटूया घरी. मध्ये कुठे मला शूट वगैरे करायला भेटलं तर शूट करूया. नंतर घरी तुम्हाला मी आता कल्याणवाला रस्ता कसा आहे याची तुम्हाला मी माहिती देतो. आता नमस्कार मित्रांनो. सो फायनली आपण पोहोचलो मुक्काम पोस्ट घरी. सो आधी तुम्हाला एंड स्टेटमेंट द्यायच्या आधी माझ्या गाडीची हालत दाखवतो. हे आणि माझी हालत आणि माती बघा, पूर्ण एरियाची माती आपण सगळी अंगावरती घातलेली आहे. आणि आता ही गाडीची हालत आहे भाई. 6 म्हणजे चिखलाचा अख्खा थर आहे गाडीवरती, दिसतोय तुम्हाला. म्हणजे अख्खा थर चिखलेचा आहे भाई. काय कचकून माखली आहे गाडी. आणि भाई हे फक्त किती किलोमीटर माहिती आहे, 100 किलोमीटर जायला आणि 100 किलोमीटर यायला. भाई 200 किलोमीटर फक्त. हे बघा इथे भाई काय माखली आहे गाडी यार. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी एकदम भाई म्हणजे असं लांबच जाऊन आली आहे गाडी. भेंडी गाडीची दशा झाली आहे यार. म्हणजे जर वॉश नाही केली तर हे सगळे जे मेटल पार्ट्स आहेत बघा. आता हा तर लिटरली मेटलचा आहे, जो सायलेन्सरचा पाईप गेलाय तो. तर भाई कोण बोलेल तो मेटलचा पाईप आहे तो. भाई खरं यार कचकून वाट लागली गाडीची. सो फायनली मित्रांनो हा प्रवास मी आता चालू केला होता 1 वाजता. मला 5:30 पावणे 6 वाजले. ॲज युजल घोडबंदर तर भाई म्हणजे सगळं काय असेल तरी घोडबंदर तुम्हाला कधी काही चांगलं नाही भेटणार, ते तर असतंच. आणि भाई मी खरं सांगतो आता शेवटी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की एका दिवसामध्ये माळशेजला जायचं मी दोन्ही प्रवास. म्हणजे जाताना मी शहापूर मार्गे गेलो होतो आणि येताना मी आता मुरबाड मार्गे आलो. मुरबाड करून आपण उल्हासनगर करून नंतर आपण कल्याण फाट्यावरनं बाहेर पडतो. सो मित्रांनो मी एकच सांगेन की शहापूरचा रस्ता प्रिफरेबल आहे. तो 90% रस्ता खूप चांगला आहे. हा मुरबाडवाला रस्ता तर मी सांगेन पुढचे 4 वर्ष त्या रस्त्याकडे ढुंकूनही बघितला नाही तरी चालेल. आणि इथे मी आवर्जून कौतुक करू इच्छितो. म्हणजे 21 पाद सलामी आहे भाई. 5 सलामी म्हणजे पादायची सलामी आहे भाई मुरबाडच्या लोकांना. भाई तिकडच्या लोकांना. भाई कसं जगताय तुम्ही तिकडे. म्हणजे जसे इथे कोल्हाडवाले जसे NH-66मध्ये कोल्हाड असेल किंवा संगमेश्वर असेल
त्यांना काही फरक नाही पडत आहे. आयुष्याची पूर्ण राखरांगोळी झाली आहे त्या रस्त्यांमुळे वगैरे. तशी परिस्थिती मुरबाडची आहे भाई साहब. म्हणजे रस्ताच नाही आहे. आणि तो मुख्य रस्ता म्हणजे मी सांगू, एखादा माणूस म्हणजे म्हणतात ना जगायचे कुठेतरी चान्स असेल आणि त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकला ना 100% तो हॉस्पिटल येईपर्यंत खपणारा भाई. इतकी वाईट परिस्थिती आहे तिकडे रस्त्याची. आणि एक मी सांगेन की शहापूरला जर मित्रांनो तुम्ही जाता, मला मुरबाडला येताना यावं लागलं कारण मी थोडंसं कट टू कट पेट्रोल ठेवलं होतं, कारण मला तेवढा अंदाजा नाही होता. आणि आपल्याला घाटामध्ये थोडंसं बोलतात ना पेट्रोल जास्त लागतं, हे थोडंसं माझं चुकलं. तर जर माझ्या गाडीला पेट्रोल असलं असतं तर मी तर शहापूरवरनं रोडवरनं येणार होतो. तो रस्ता चांगला होता, तो नाही भेटला. आणि जर आपण कधी शहापूरला रोडला जात असेल तर पूर्ण शहापूरला म्हणजे आपण जेव्हा नाशिक हायवेवरनं टर्न घेतो ते प्रॉपर आपण माळशेजला पोहोचेपर्यंत तिथे मध्ये मला वाटतं फक्त एकच पंप आहे. आणि माळशेजला पण त्या पूर्ण घाटा एरियामध्ये एकही पंप नाही आहेत. तो मी सजेस्ट करीन की जर आपण शहापूरवाला घाट घेत असाल तर टाकी फुल करा. आणि जर आपण स्कूटी वगैरे घेऊन जात असाल तर मी तर सांगेन की 1-2 लिटर एक्स्ट्राही कॅरी करायचं शहापूरवाल्या रोडवरती आपण जात असाल तर. कारण तिकडे एकच आतमध्ये कुठेतरी तो एक पेट्रोल पंप आणि तो चालू नसला तर बोंबलणार आहात. बाकी बाईक असेल काय असेल तर पेट्रोल फुल करूनच त्या मार्गाला जा आणि त्याच मार्गाला जा बाई. हा मुरबाडवाला रस्ता तर जाऊ नका. म्हणजे माळशेजचे मी 2 राईड केले. ह्याच्या आधी तुम्हाला आता डिस्क्रिप्शनमध्ये मी अष्टविनायकचे 2 गणपती केले होते, त्याची तुम्हाला व्हिडिओज भेटेल. ओझरला जायला ना मित्रांनो कधीही आवडतं. ते खूप चांगलं देवस्थान आहे. तिकडचं ॲम्बियन्स वगैरे खूप चांगलं आहे, तो परिसरही चांगला आहे. पण माळशेजला जायपर्यंत जी हालत खराब होते ना आणि नंतर आपल्याला माहिती आहे की तो प्रवास करून परत यायचा आहे. म्हणजे जे मी आता आलो आहे भाई साहेब, मी खरं सांगतो विटलो यार इथपर्यंत यायला. खरंच वीट आला. म्हणजे माळशेज एका साईडला, त्याच्यापेक्षा तामिळी बोलतात ना हसत खेळत जाऊन येऊ शकता तुम्ही. लोणावळा हसत खेळत जाऊन येऊ शकता. पण माळशेज तुमचा अंत पाहतो भाई, मी खरं सांगतो. सो आजची राईड तशी बोलतात थोडीशी दगदगीची झाली, पण ठीक आहे. एक अनुभव मलाही भेटला की मुरबाडचा रस्ता पुढचे 4 वर्ष जरी आपण नाही घेतला तरी काही फरक नाही पडत. आपण शहापूरवाल्या रस्त्यावरनं जर्नी करत जाऊ. पण शहापूरचा रस्तासुद्धा मित्रांनो आपल्याला बोलतात ना कुठेतरी एक त्याच्यानंतर एक मला वाटतं 10 किलोमीटरचा आपल्याला तो घाट रस्ता आहे माळशेजचा, तो भेटतो. पण तेवढंच खराब आहे. बाकी शहापूरचा रस्ता मध्ये थोडा पॅच आहे. बाकी तो रस्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेलच भाई, भन्नाट आहे. थोडंसं वेळ घेऊन जा. सकाळी थोडंसं लवकर निघा, कारण मग तिथे मध्ये आपण बोलतात ना वरती आपल्याला वर्दळ असते, गर्दी असते. वरती धबधबे वगैरे, इथे धबधबे नाही, इथे नद्या वगैरे आहेत. तर मी रेकमेंड करेन की नाश्ता वगैरे घेऊन जा आपल्यासोबत आणि मस्त नदी किनारी वगैरे बसून फॅमिलीसोबत, कार असेल बाईक असेल तर नाश्ता करा. सही प्रवास आहे बा आणि निसर्गाचा खरा आनंद घ्या बाई. सो मित्रांनो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पुढचा ब्लॉग काय पडतं आहे मला खरंच नाही माहीत. गणपतीला आज 1 महिना राहिला आहे. आता गणपती बाप्पाची घरातही तयारी चालू करायची, ते सगळंही आहे. सो बघू आता काय कंटेंट पडतो. हे माझ्यासाठी एक अनप्लॅन्ड जर्नी आहे कंटेंटची. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.